तुम्ही आता असं अवघडून थांबलाय. अहो मी मेले तरी काही हरकत नाही. प्रचंड नुकसान झाले ताई. 8,000 रुपये सरकार मदत म्हणून सरकार नाही ताई वाढवणार आहेत ते. सरकारला वाटेल का ही शक्ती राहते भिकाऱ्यात वाटेल का? मुख्यमंत्री महोदयांनी काही विषय आधीच गेल्या आठवड्यातच मांडलेत. आपल्याला विनंती आहे काही चर्चा करायची असेल आपण कृपया खाली या. त्यांच्या शब्दाला मान देते. मंगळवारपर्यंत मी उपोषण निश्चित करणार. माझी विनंती काय आहे की आपला जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चाललेत. मुख्यमंत्री महोदयांनी काही विषय आधीच गेल्या आठवड्यातच मांडलेत आणि येणाऱ्या मंगळवारी आपली जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये उरलेले विषय खास करून हेक्टरी किती मदत मिळेल, किती हेक्टर पर्यंत मिळेल या बाबतीतली पूर्ण घोषणा जी आहे ती पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मंगळवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे काही चर्चा करायची असेल आपण कृपया खाली या आणि आपण चर्चा करू. मंगळवारपर्यंत दिला ना त्यांनी टाइम. हो मी पण त्यांच्या शब्दाला मान देते. मंगळवारपर्यंत मी उपोषण हितच करणार. म्हणजे आपली इच्छा तिथेच थांबण्याची आहे का? दिवाळी आली दिवाळीच्या अलीकडे देणार मंगळ जरा थांबा ना ताई 2 मिनिट. दिवाळीच्या अलीकडे देणार म्हणून मग द्या की लवकर. नाही प्रचंड नुकसान झाले ताई. 8,000 रुपये सरकार मदत म्हणून सरकार नाही ताई वाढवणार आहेत ते. तुम्ही 2 दिवस थांबा ना. माझं ऐकून हो घ्या. सांगा ना. आता तुम्ही जरी समजा राजकारणी असेल तर मी पण एक शेतकऱ्याची हो सांगा ना. हा? तर ही सरकार 8,000 रुपये मदत द्यायला त्या सरकारला वाटेल का ही शक्ती राहते भिकाऱ्यात वाटेल का? नाही तसं नाही. तुमचा गैरसमज आहे. ही जी असते ती मदत असते आणि ती 8.5 नाही. एक मिनिट ऐकून घ्या. 1 मिनिट. याच्या व्यतिरिक्त पीक विम्याचे जे आहे आपल्याला हेक्टरी साधारण 30 ते 35,000 मिळणार आहे पीक विम्याचे. आणि 1 मिनिट आणि महत्वाचं काय आहे की ताई तुम्ही आता असं अवघडून थांबलाय. अहो मी मेले तरी काही हरकत नाही. माझी मी आपल्याला फक्त विनंती करू शकतो आणि जी प्रामाणिक भावना आहे ती आपल्याला सांगू शकतो. माझी परत एकदा विनंती आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आपण कृपया उतरावं माझी विनंती आहे. तो काय म्हणते